नमस्कार. तर या ठिकाणी आत्ता जे मी नागबर्डीमध्ये आहे, नागबर्डीमध्ये असलेल्या इथले काही भाविक आहेत, गावचे सरपंच आहेत. आपण पाहू शकता या नागबर्डीमध्ये लोकांना प्रसाद या ठिकाणी मोफत दिला जातो. राजकीय लोक असतील, गावकरी असतील, इथले पुजारी असतील, या ठिकाणी अशा पण आलेल्या लोकांची उपासमारी होऊ नये, त्यांचा भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी प्रसाद दिला जातो. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही भाविक आहेत. काय नाव तुमचं? सर, माझं नाव मारुती सूर्यवंशी. पूर्ण नाव सांगा. मारुती संभाजी सूर्यवंशी. सर, इथला मी माजी सरपंच आहे. हे उपसरपंच आहेत, हे सरपंच आहेत. आणि हे अशोक पाटील शिंदे ट्रस्टी सचिव आहेत. सर, हां, नागबर्डे देवस्थानची खासियत म्हणजे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर ह्या ट्रस्टचे अध्यक्ष झाले. तसं 2017 पासून विकास हा झपाट्याने झाला आहे. खासियत सर इथले असे आहे म्हणताना की इथं एकही लिंबाचं झाड कोणी तोडत नाही. किमान आज 2 लाख साप कोणी मारत नाहीत. आणि 2 लाख भाविक, 2 ते 2.5 लाख भाविक घेऊन जातात. 2 ते 2.5 लाख भाविक येतात. सर, तुम्ही आज बघू शकता एवढी गर्दी की 4-4 किलोमीटरहून ट्रॅफिक लागते. ज्यावेळेस 2016 मध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर हळद्याहून चरत इथं आलते. हळद्याहून त्यानंतर चरताना त्याने सांगितलं बुवा नागबर्डी मंदिराच्या भोवताल 4ही बाजूने रस्ते करतो म्हणजे होते मी. आणि त्यानं हे आता हे बघा रस्ता असणार आहे. हळदा ते चिखली असेल, गुंडा ते चिखली असेल, दहीकंबळा ते गुंडा असेल, गुंडा ते लाडका असेल, हे 4ही बाजूने रस्ते केलेत. काम झपाट्यानं चालू आहे. सर, त्याने 3 बैठका घेतल्यात. आणि विशेष बाब म्हणून पोलीस प्रशासनाचं आम्ही जाहीर त्याचं अभिनंदन करतो. त्यानं आमचे कर्तव्यदक्ष AFI साहेब नीलपत्रेवार साहेब त्याने आज 10 दिवस झाले तर अवरात्र प्रयत्न करून मेहनत करून सारखं जत्रासाठी नियोजन, जत्रासाठी सारखं नियोजन ते करून सर चांगलं प्रकारे चांगली जत्रा चालू आहे. सर, तर सांगा की हे नागबर्डी नागोबा याच्याबद्दल नेमकं काय आहे? सर, इथं नागोबाबद्दल म्हणायचा विषय म्हणजे पहिलं पूर्वजीपासून नागाला मानणारे, इथं नागोबाला देवस्थानला मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. सर, इथलं कोणी लाकूड नेत नाहीत. हे नागबर्डी नाव कशाने पडलं? सर, इथं नागोबाचं मंदिर पहिल्यापासूनच नागदेवताचं पासून आहे. गावात आजही सापं फिरतात. गावात कोणाला आजपासून साप चावला नाही किंवा साप चावल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही. अजिबात कोणाला साप चावला नाही. आणि इथले लोक सापाला मारत सुद्धा नाहीत, अजिबात कधीच मारत नाहीत. काय नेमकं आता तुमच्या घरात साप निघाला किंवा बाजूला निघाला तर बाजूला नेऊन सोडायचं. सर, चावत नाही. जरी अचानक जरी चुकून बरी त्याच्यावर पाऊल पडला, काय जर झालं तर चावलं तरी त्याला काही होत नाही. माणसाला विषारी चाप चावलं तरी काही होत नाही. घडलंच नाही ते आतापर्यंत. जास्तीत जास्त ते विषारी जनावरच नाहीत मला ते चालते असा. तर पाहू शकता मित्रो, अतिशय भयानक अशी ही यांनी सांगितली आख्यायिका आहे की या ठिकाणी तर साप मारला जात नाही, चावला तरी त्या व्यक्तीला काही झालं नाही आजपर्यंत, असा यांचा दावा आहे. तर हा दावा यासाठीच इथले लोक आजूबाजूचे जे 7-8 गावं आहेत परिसरामध्ये तिथून लोक येतात. 1 लाख ते 2 लाखाच्या जवळ या ठिकाणी भाविक येतात असं त्यांचं मत आहे. तर या ठिकाणी ही जी पूर्ण चिखलीकर यांच्या कार्यकाळात 2017 पासून अतिशय प्रगती झाली आणि आम्ही ते समाधान आहोत असे त्यांनी या ठिकाणी सांगितले. आपण पाहू शकता ही जी वरच्या बिल्डिंगचे काम चालू आहे, तळमजला पूर्ण झालेला आहे, 2 मजलीचं सुद्धा काम चालू आहे. तर प्रताप पाटील चिखलीकर आले तेव्हापासून प्रचंड या ठिकाणी वेगानं काम जोरात चालू आहे असं त्याचं मत आहे. आणि पोलीस प्रशासनानं गेल्या 10 दिवसापासून तळ ठोकून या ठिकाणी आहेत, नियोजनबद्ध या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था केली असं या ठिकाणी माजी सरपंचांनी सांगितलं आहे. सूर्यवंशी तर माजी आमदार सध्या आमदार असले प्रतापपाल चिखलीकर साहेब यांनी या ठिकाणी एक सभागृह बांधलेलं आहे. पाठीमागं मंदिर आहे आणि हे दत्त मंदिर आहे. ह्या दत्त मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना अशा पद्धतीनं प्रसाद दिला जातो आणि हा भाविक या ठिकाणी प्रसाद घेत आहेत. तर यातील पंचक्रोशीतील लोक कोणीही घरी थांबत नाहीत. 10 ते 12च्या दरम्यान या ठिकाणी पाऊल ठेवायला सुद्धा जागा राहत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन बापूराव भालेराव, नमस्कार.